सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईमधून सर्वात मोठी बातमी अभिनेता सैफ अली खान याच्यावरती चाकू हल्ला झालेला आहे आणि थेट सैफ अली खान याच्या मुंबईमधल्या राहत्या घरी एक चोर शिरला आणि या चोरानं सैफ अली खान याच्यावरती हा चाकू हल्ला केला। सैफ अली खान याच्या मानेला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे। अभिनेता सैफ अली खानला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलंय। मुंबईमधल्या लीलावती रुग्णालयात सध्या सैफ अली खानवर उपचार सुरू आहे। करीना कपूर आणि तिची मुलं मात्र सुरक्षित असल्याचं कळत आहे। सैफ अली खानच्या घरातले आणि घराबाहेरचे सीसीटीव्ही तपासले जात आहे। चोराला पकडण्यासाठी यावेळेस जर आपण बघितलं तर मुंबई पोलिसांनी आपली पथकं जी आहेत ती सुद्धा तैनात केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तपासानं वेग घेतलेला आहे आणि यावेळेस जर आपण बघितलं सैफ अली खान याच्या घराबाहेर आता पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे। तर आपण पाहतोय सैफच्या घराबाहेर फॉरेन्सिक टीम जी आहे ती दाखल झालेली आहे। फॉरेन्सिक टीम कडून घटनास्थळाची पाहणी सध्या केली जात असल्याचं पाहायला मिळतंय। सैफवर घरात शिरलेल्या चोराकडून चाकू हल्ला झालाय, मात्र हा चोर घरात नेमका शिरला कसा मुख्य प्रश्न असताना मुंबई पोलिसांनी तपासाची चक्र जी आहे ती आता फिरवली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एक ना अनेक प्रश्न खरं तर उपस्थित झालेले आहे। विविध शंका उपस्थित करणारी ही घटना म्हणावी लागेल, कारण सैफ अली खान हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये तब्बल 12व्या मजल्यावर राहतो। 12व्या मजल्यापर्यंत हा चोर नेमका पोहोचतो कसा हा मुख्य मुद्दा आहे। काही प्राथमिक माहिती अजून तरी काही नाही। चोर कसा काय शिरला एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये? कळेल एक मिनिट। तर आपण बघितलं आमच्या प्रतिनिधींनी पोलिसांसोबत बातचीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। चोर नेमका एवढ्या मोठ्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये शिरलाय तरी कसा प्रश्न उपस्थित केलाय, मात्र पोलिसांनी या संदर्भात कुठली अधिकृत अशी माहिती अद्यापही दिलेली नाही। तर सैफ अली खान याच्यावरती आज जीवघेणा हल्ला झाला असल्याचं आपण पाहतोय। मध्यरात्री घरात शिरलेल्या चोरासोबत सैफ अली खानची झटापट झाली असल्याचं कळतंय। यावेळेस सुरुवातीला चोरानं घरातील नोकरासोबत सुद्धा वाद घातला होता अशी देखील माहिती मिळतेय आणि या वादामुळे सैफ झोपेतून उठलाय। त्यानं चोराला पकडण्याचा प्रयत्न केलाय आणि या झटापटीमध्ये सैफ अली खान याच्यावरती वार झालाय। या संदर्भात काही वेळापूर्वी आम्ही काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासोबत फोन लाईनवरून संवाद साधलाय, बातचीत केली आहे। या प्रकरणासंदर्भात त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं बघूया। हे बांद्र्यामधली ही तिसरी घटना आहे आणि मुंबईमध्ये जर तुम्ही बघाल तर मध्ये जे हॉस्पिटलच्या बाहेर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या गेल्या आणि त्या व्यतिरिक्त भायखळ्यामध्ये ज्या आहे त्या एलसीबीच्या नेत्याचा खून झाला। मधल्या काळामध्ये मुंबईमध्ये एक दोन अजून घटना झाल्या। आता तुम्ही बघा इथे बांद्र्यामध्ये बाबा सिद्दीकींची दिवसाढवळ्या हत्या झाली त्यांच्या ऑफिसच्या बाहेर। आता सलमान खानच्या घराच्या बाहेर गोळीबार झाला। आता ही घटना झाली जेव्हा की हा एरिया पूर्णपणे जे आहे व्हीआयपी एरिया आहे आणि याच्यामध्ये त्यांच्याकडे ऑलरेडी पोलीस आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त स्वतःचे बॉडीगार्ड आहेत। असं असताना सुद्धा जर अशा तऱ्हेच्या घटना होत असतील आणि घरात घुसून जर मारला जात असेल तर कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे समजून घेतलं पाहिजे। हे कायदा सुव्यवस्थेची झंझावटे निघालेले आहेत आणि मुंबई जर सुरक्षित नसेल तर मग महाराष्ट्र काय बोलायचं आपण, कारण मुंबईचा पोलीस तर माहिती स्कॉटलंडच्या नंतर मुंबईचं पोलीस आहे। पण दुर्दैवाने आज पोलिसांचं इतकं खच्चीकरण झालेलं आहे आणि ज्या तऱ्हेने महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये घटना बघतो मग ती बीड असेल, परभणी असेल किंवा पुण्याची घटना असेल, ही दुर्दैवाने मला बोलायला वाटतं की आता कायदा सुव्यवस्थेचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। गृह विभाग करताय काय, गृह सचिव संचालिका करतायत काय, मुंबईचे पोलीस आयुक्त करतायत काय, हे प्रश्न निर्माण झालाय ना, कारण आता घरात घुसायला लागले। काय महाराष्ट्र आणि मुंबईने कधी बघितलं नव्हतं। सेफ समजलं जायचं, मुंबई पोलिसांना स्कॉटलंड नंतरचं पोलीस समजलं जायचं। मुंबईमध्ये प्रत्येक जण जो आहे तो असा विचार करायचा की मुंबईमध्ये रात्री फिरू शकतो। आता जर घरातच घुसायला लागले, घराच्या बाहेर गोळीबार व्हायला लागला, ऑफिसच्या बाहेर गोळीबार व्हायला लागला तर कसं काय माणसाने मुंबईमध्ये फिरायचं? हे जर व्हीव्हीआयपी लोकांच्या बाबतीमध्ये असेल तर व्हीव्हीआयपी रस्त्यावर असेल तर सर्वसामान्य माणसांचं काय, झोपडपट्टी मधल्या सर्वसामान्य बिल्डिंग मधल्या चाळीमधल्या माणसांचं सुरक्षेचं काय? तर आपण बघितलं वर्षा गायकवाड यांचं नेमकं काय म्हणणं होतं, मात्र या क्षणाची आणखी एक मोठी अपडेट या प्रकरणात दया नायक
सैफ अली खान याच्या घरी दाखल झाले. पोलीस ऑफिसर दया नायक, क्राईम ब्रांचचे अधिकारी दया नायक हे आता सैफ अली खानच्या घरी चौकशीसाठी दाखल झालेले आहेत. क्राईम ब्रांचचे ते अधिकारी आहेत. मोठं नाव खरं तर त्यांचं आहे. क्राईम ब्रांच मध्ये त्यांचं अतिशय मोठं नाव आहे. त्यांची कारकीर्द देखील महत्वाची आणि ते आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दया नायक हे स्वतः सैफ अली खान याच्या घरी पोहोचलेले आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर अपडेट जी आहे ती आता ते घेताना बघायला मिळत आहे. फॉरेन्सिक टीम कडून सुद्धा दया नायक हे आता बातचीत करणार आहेत आणि संपूर्ण चौकशी सुद्धा करणार आहेत. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती दृश्य पाहू शकतोय. सैफ अली खान याचं घर ज्या अपार्टमेंट मध्ये आहेत त्या ठिकाणची दृश्य आपण पाहू शकतोय. पोलिसांकडून सैफ अली खान याच्या घराची तपासणी जी आहे ती आता केली जाते आणि त्यासाठी आपण जर बघितलं तर दया नायक क्राईम ब्रांचचे अधिकारी हे स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सैफ अली खानच्या घराची संपूर्ण चौकशी केली जाते. काही कर्मचारी 3 कर्मचारी होते त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. मात्र हा व्यक्ती नेमका होता तरी कोण? हा व्यक्ती काय नाही मित्र आमचे वरिष्ठ बोलतील इन्वेस्टिगेशन जारी है अभी थोड़ा पॉइंट तक पहुंचने तक कुछ नहीं बोल सकते नहीं. इन्वेस्टिगेशन जारी है. कैसे घुसा था वो व्यक्ति? कैसे अरे हमारे सीनियर उधर खड़े उनसे बात कीजिए. घुसा कैसे था वो व्यक्ति? सीनियर से बात कीजिए. हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं. इन्वेस्टिगेशन जारी है. कहाँ से घुसा था कोई वही तो इन्वेस्टिगेशन. तर आपण बघितलं ही जी प्रतिक्रिया होती ही दया नायक यांचीच प्रतिक्रिया समोर आलेली आहे. दया नायक यांना खरं तर एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखलं जातं आणि सध्या जर आपण बघितलं तर खरं तर पोलिसांची प्रतिक्रिया जी आहे ती महत्वाची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. सैफ अली खानवर चाकू हल्ला झालेला आहे आणि दया नायक हे घटनास्थळी दाखल झाले आहे. सविस्तर अपडेट या संपूर्ण तपासासंदर्भात ते घेताना दिसत आहे. आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे. सूरज, आपण पाहतो या ठिकाणी आता तपासाला वेग आलेला आहे. दया नायक ज्यांना एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी त्यांची ओळख आहे, क्राईम ब्रांच मधले महत्वाचे अधिकारी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. काय नेमकी माहिती, कुठपर्यंत तपास पोहोचलाय? आपण सध्या जर बघितलं तर या ठिकाणी तपासाला वेग आला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि क्राईम ब्रांचचे महत्वाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. एन्काउंटर स्पेशलिस्ट असलेले दया नायक तपासासाठी पोहोचले आहेत. एकंदरीत जर आपण बघितलं तर एकीकडे सैफ अली खान याच्यावरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, शस्त्रक्रिया सुरू आहे, तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर सैफ अली खान याच्या घरी आता तपास जो आहे तो सुरू झालेला आहे. 3 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या संदर्भात सविस्तर अपडेट जी आहे ती कर्मचाऱ्यांकडून घेतली जाणार आहे. नेमकं काय घडलं होतं, किती वाजता चोर हा दाखल झाला, कुठून, खिडकीतून, दरवाजातून कुठून हा चोर घरामध्ये शिरलेला आहे, यावेळेस सुरक्षा रक्षक सैफ अली खान याचे स्वतःचे अंगरक्षक कुठे होते? प्रतिभावान कलाकार सैफ अली पर जो हमला हुआ है, पुलिस के द्वारा जो प्राप्त जानकारी मिली है उसके तहत कोई चोरी के मंशा से कोई व्यक्ति उनके घर घुसा और आपसी झड़प में कुछ उन्हें माइनर इंजरीज आई है, इस प्रकार की जानकारी है. अस्पताल में उनका इलाज चल रहा है. पुलिस इस पूरे मामले को खंगालेगी. आरोपी की क्या मंशा थी, क्या वो चोरी के बहाने से आया था या इसके पीछे और कुछ कारण थे, किसी को भी बख्शा नहीं जाएगा. और इस प्रकार की घटनाएं आने वाले भविष्य में न हो, इसकी भी पूरी तरह से पुलिस की जिम्मेदारी है और पुलिस इसका पूरी तरह से ध्यान रखेगी. तर आपण बघितलं यावेळेस ही महत्वाची प्रतिक्रिया समोर आलेली आहे भाजपची आणि आपण जर बघितलं तर चाकू हल्ला झालेला आहे. सैफ अली खान याच्यावरती चाकू हल्ला झालेला आहे आणि या चाकू हल्ल्यामध्ये सैफ अली खान हा गंभीररित्या जखमी झालेला आहे. सुदैवाने यावेळेस इतर जे कुटुंबीय आहे ते मात्र सुरक्षित असल्याचं कळत आहे. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे. सूरज, आपण जर बघितलं तर संपूर्ण हे जे प्रकरण आहे संशयास्पद प्रकरण म्हणावं लागेल, मात्र चौकशी आता कुठपर्यंत पोहोचलेली आहे, क्राईम ब्रांचचे अधिकारी दाखल झालेले आहेत, काय सविस्तर माहिती सूरज या संदर्भात?
तेजल, नक्कीच तू जसं म्हणाली तसं हे संपूर्ण प्रकरण कुठेतरी आता संशयास्पद वाटत आहे. जर का तू या आपल्या फ्रेममध्ये बघशील तर हे जे पोलीस आहेत ते सैफ अली खानच्या बाजूच्या इमारतीमध्ये दाखल झालेला आहे. तर बाजूच्या इमारतीचा देखील पोलीस तपास करत आहेत. बाजूच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांचा देखील पोलीस तपास त्यांची चौकशी करत आहेत की सैफ अली खानच्या बिल्डिंगमध्ये बाजूच्या इमारतीमधून चोर शिरला का, किंवा मग त्यांची जी संरक्षण भिंत आहे त्याची ती भेदून सैफ अली खानच्या बिल्डिंगमध्ये चोर शिरला का, या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. सैफ अली खानच्या बाजूलाच एक लागून चिटकून बिल्डिंग आहे. ती देखील बिल्डिंग ही 3 ते 4 माळ्याची आहे आणि त्या बिल्डिंग मधल्या संपूर्ण नागरिकांची, संपूर्ण स्थानिकांची पोलीस चौकशी करत आहेत. त्या देखील बिल्डिंगचा 4ही बाजूने पोलीस तपास करत आहेत की या बाजूनेच जो चोर होता तो सैफ अली खानच्या घरामध्ये गेला का, सैफ अली खानच्या बिल्डिंग मध्ये गेले का, या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस आता करत आहेत. मात्र जर का पाहायला गेलं तर सैफ अली खानच्या बिल्डिंगला एकूण 2 गेट आहेत. दोन्ही गेट जे आहेत ते सेजल ते स्वयंचलित आहेत. ऑटोमॅटिक ते जे गेट आहेत ते ओपन होतात आणि मुख्य म्हणजे जी बिल्डिंगची लिफ्ट आहे ती कोणीही अनोळखी माणूस उघडू शकत नाही. प्रत्येक जे इमारतीमध्ये नागरिक राहतात त्यांना एक कार्ड दिलेला आहे आणि त्या कार्डच्या द्वारे ती लिफ्ट उघडली जाते. मात्र ती लिफ्ट कशी काय 12व्या मजल्यापर्यंत चोर लिफ्टने कसा काय वरती गेला, ह्या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता पोलीस खोलवर जाऊन करत आहेत. पोलीस देखील आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत. फॉरेन्सिक टीम दाखल झालेली आहे. पोलिसांकडून सर्व सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते ताब्यात घेतले गेलेले आहेत आणि सीसीटीव्हीच्या आधारे नेमका चोर कसा शिरला, चोर नेमका 12व्या मजल्यापर्यंत कसा गेला, त्याच्यासोबत आणखी कोणी होता का, आता हा तपास जो आहे तो पोलीस करत आहेत. आणि मुख्य म्हणजे आता ही दृश्य मी तुला दाखवतोय ती सैफ अली खानच्या बाजूच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांची पोलीस चौकशी करत आहेत. आणि ती जी भिंत आहे मध्ये सैफ अली खानच्या बिल्डिंगच्या आणि इतर बाजूला राहणाऱ्या बिल्डिंगच्या लोकांची जी भिंत अगदी सूरज, काही क्षणांसाठी थांबवती. आपल्यासोबत अरविंद सावंत हे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. सर, आपण पाहतोय धक्कादायक आणि संशयास्पद घटना म्हणावी लागणार आहे. सैफ अली खानच्या थेट घरात शिरून वार करण्यात आलेला आहे. मुंबई सारख्या ठिकाणी, वांद्रे सारख्या उच्चभ्रू ठिकाणी अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहे. काय आपली प्रतिक्रिया? आपला महाराष्ट्र कुठे चाललाय त्याचं द्योतक आहे. कायदा सुव्यवस्था किसी रसातळाला गेली हे आपल्या समोर सतत रोज नजरेस येत आहे. या पद्धतीनं बीड, परभणी, परळी इकडे जे काही सुरू आहे ना, आणि रोज आपल्या मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या येत आहेत ना, ते पाहिल्यानंतर कोणत्या प्रकारचं सरकार राज्यात आलं हे पाहायला पाहिजे. भ्रष्ट असा, खुने करा, मारामाऱ्या करा, गुंडगिरी करा, आमच्या पक्षात या, तुम्हाला सुरक्षा मिळेल, असं जेव्हा लोक त्या गुंडांच्या लक्षात आलेलं आहे. एक आमदार सांगतो हातपाय तोडा, टेबलवर जामीन देतो. अत्यंत शिवराळ आणि खंडेड्या भाषेत आमदार बोलतात. एका आमदारानं पोलीस स्टेशनच्या प्रांगणात गोळी झाडली. काय कारवाई केली हो या सरकारनं? त्यातून फारच वाटतंय ना गुंडगिरीचं. काय आम्हाला हवंय गुंडगिरीला. आणि महाराष्ट्रात जी प्रतिमा इतकी बलीन होते की महाराष्ट्रात बिहार होण्याच्या पेक्षा पलीकडे गेलाय मला असं वाटायला लागलंय. कोण सुरक्षित आहे? एकंदरीत सरकारकडून गुंडगिरीला अभय दिलं जात आहे असं आपलं म्हणणं आहे. धन्यवाद अरविंदजी, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी. आपण बघितलं हे संपूर्ण प्रकरण अतिशय धक्कादायक प्रकरण म्हणावं लागेल, संशयास्पद म्हणावं लागेल, कारण एक ना अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आपण जर बघितलं तर या ठिकाणी सैफ अली खान अतिशय नामांकित, अतिशय मोठं नाव बॉलिवूड मधलं, त्याच्यावर हल्ला झालाय. पोलिसांची प्रतिक्रिया नेमकी काय समोर येते बघूया. सर एक नॉर्मल आमचे वरिष्ठ बोलतील, आमचे वरिष्ठ बोलतील. एवढी मोठी इमारत इन्व्हेस्टिगेशन जारी है. पण काय सीसीटीव्ही फुटेजेस निकाले रस्त्याने पॉइंट तक पहुंचने तक कुछ नहीं बोल सकते. लिफ्ट जब हमारे सीनियर से जो लिफ्ट जब गार्ड से खुलता है, सीनियर से बात कीजिए. हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं, इन्वेस्टिगेशन जारी है. कहां से तर आपण ही 5 अतिशय महत्वाची मुंबईची सुरक्षा नेमकी कशी वाऱ्यावर आहे पाहतोय. सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. सलमान खानला वारंवार धमकी दिली जाते. शाहरुख खान याला सुद्धा धमकी देण्यात आली अगदी मागील महिन्यातच. अभिषेक घोसाळकर फेसबुक लाईव्ह करत हत्या करण्यात आलेली आहे. बाबा सिद्दगी यांची भर रस्त्यात हत्या करण्यात आली. असे एक न अनेक किस्से, एक न अनेक घटना सध्या मुंबईमध्ये आणि मुंबईतल्या वांद्रे या परिसरात घडल्या.
त्यामुळे आता खरंच मुंबईची सुरक्षा वाऱ्यावर आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय. आतापर्यंत आपण जर बघितलं तर बॉलिवूड सेलिब्रिटीज जे आहे ते मुंबईमध्ये राहणं पसंत करत होते, कारण मुंबई ही सुरक्षित जागा आहे असं सर्व सेलिब्रिटीजला वाटत होतं. मात्र आता त्यांच्या जीवाला या